हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर सकाळी उठल्या मी दिवसाची सुरुवात करते एका ग्लास गरम पाण्याने. शरीर हलकं वाटतं आणि दिवसभर ताजे. त्यानंतर चहा पिऊन मी इथं बसली आहे हे विणकाम करण्यासाठी. तर मी इथे काय विणत आहे, कोणाला माहिती असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि त्यानंतर मशीन कामही केले, थोडंफार अल्टर वगैरे करायचे होते. आणि त्यानंतर इथे गणपती बाप्पा बनवायची सुरुवात झालेली आहे. तर हळूहळू पद्धतीने मी जसं जसं विणकाम करत गेले तसं तसं हे गणपतीचं काम पण चालू झालेलं होतं. तर बघू शकता, मी जसं जसं एक एक पाकळी विणत होते तसं जसं इकडे राहुल हळूहळू गणपती बाप्पाला आकार देत होता. दोघांच्याही हातात वेगवेगळं काम, पण मन मात्र एकाच भक्तीने गुंतलेलं. जेवण करून झालं, मी इथे साडीचं पाय पुसणं बनवत आहे. जेवण पण एकदम छान झालेलं होतं. आणि दुसरीकडे राहुल गॅलरीमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घडवत आहे. घरात एकीकडे क्रिएटिव्हिटी तर दुसरीकडे भक्तीचा माहोल होता. नंतर थोडंसं मीही आलेली होती आणि गणपतीला आकार तर दिला होता, पण शेवटी जी फिनिशिंग मात्र होती ना, ती माझ्याच हातून झालेली होती. कारण की फिनिशिंग पण खूप महत्त्वाची असते. बघू शकता, बाप्पा एकदम तयार आहे. किती छान गोंडस असे कान झालेले. आणि इथे मी फिनिशिंग देते. बाप्पाच्या चेहऱ्यावरचा भाव घडवताना मन अगदी शांत झालं. आणि तुम्हाला दाखवते मी शेवटचा लूक. बाप्पा आपले एकदम छानपणे तयार झालेले होते. दिवसभराची मेहनत, प्रेम आणि भक्ती सगळं एकवटलं आणि हा सुंदर बाप्पा आपल्या घरी येणारे म्हणजे ऑलरेडी आलेला आहे. आणि नंतर बघू शकता, मी तुम्हाला दाखवते बाप्पाचं हे जे वरचं मुकुट झालं तेव्हा तो बाप्पा इतका सुंदर दिसत होता. त्यानंतर राहुलने इथे डोळे वगैरे काढले आणि नंतरही मी फिनिशिंग दिलेली आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर मी केक बनवला आहे खाण्यासाठी, कारण आज तो मीठा बनलाच पाहिजे. कारण घरचं सेलिब्रेशन असं छोट्या छोट्या गोड क्षणांनीच खास होतं. ओके, तर आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आणि उद्या मी तुमच्यासाठी नवीन खास काहीतरी घेऊन येणार आहे. त्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट.